3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले। या संधीचा फायदा घेण्यासाठी दिल्लीचा क्रूर बादशाह औरंगजेब आपले अफाट सैन्य घेऊन दख्खनवर कब्जा करायला निघाला। त्याचा विश्वास होता की मराठ्यांचा राजा गेला म्हणजे आता हे राज्य आपल्याला घशात घालता येईल। त्याने आपला मोर्चा वळवला महाराष्ट्राकडे आणि त्याचं पहिलं लक्ष होतं हा छोटासा पण रणधुमाळ्याचा साक्षीदार रामसेज किल्ला। त्याला वाटले हा किल्ला घेतला की दख्खनची द्वारे उघडतील, पण त्याला कुठे माहित होतं इथे त्याची कबर खोदली जाणार आहे। एप्रिल 1682 औरंगजेबाने आपला सर्वात विश्वासू आणि क्रूर सरदार शहाबुद्दीन खान फिरोजंगला रामशेजवर पाठवले। सोबत 10,000 सैनिक, अफाट तोफखाना आणि दारुगोळा। शहाबुद्दीनच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, काही तासात हा किल्ला हातात। पण किल्ल्यावर फक्त 600 ते 700 मावळे होते। मोगलांनी पहिला हल्ला चढवला। किल्ल्यावरून दगडाचा असा काही वर्षाव झाला की शहाबुद्दीनच्या सैन्याची दानादान उडाली। शहाबुद्दीन खान संतापाने लालबुंद झाला। त्याने किल्ल्याला अधिक कडक वेढा दिला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, पण रामशेजचा किल्लेदार प्रत्येक डाव उधळत होता। मोगलांच्या तोफा किल्ल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या। तेव्हा शहाबुद्दीनने एक अजब गजब युक्ती लढवली। त्याने आजूबाजूची हजारे झाडे तोडून किल्ल्याच्या उंचीचा एक प्रचंड लाकडी बुरुज म्हणजेच दमदमा तयार केला। यावर तोफा चढवून त्याने गोळीबार सुरू केला। पण मराठे वाघाचे बछडे होते, त्यांच्याकडे लोखंडी तोफा नव्हत्या, पण त्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या। त्यावर चमडे चढवले आणि आत दगड घालून मोगलांवर असा काही प्रतिहल्ला चढवला की शहाबुद्दीनचा दमदमा निस्तनाबूत झाला।